इकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर काल मध्यरात्री खासगी बसचा अपघात झालाय, ज्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। डोंबिवलीच्या निळजेमधून एकूण 4 बस पंढरपूरकडे निघाल्या होत्या, त्यातली एक बस समोरच्या ट्रॅक्टरवर आदळली। मुळात एक्सप्रेस वेवर ट्रॅक्टर, रिक्षा आणि दुचाकींना मनाई आहे, मग ट्रॅक्टर तिथे गेलाच कसा, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। डोंबिवलीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवेवरती झाला होता। मी सध्या त्याच ठिकाणी आहे आणि ज्या कारणासाठी जो एक्सप्रेसवे हायवेवरून जो ट्रॅक्टर चालला होता त्याच ट्रॅक्टरला धडक बसल्यामुळे हा भीषण अपघात झालेला आहे। तुम्ही पाहता की हा ट्रॅक्टर आहे, हा संपूर्णपणे या ठिकाणी येऊन पडलेला आहे रस्त्याच्या बाजूला आणि उलटा पुन्हा ट्रॅक्टर पडलेला आहे आणि याच ट्रॅक्टरमुळे आहे तो हा अपघात झाला होता। आणि सध्या या ठिकाणी महाराष्ट्र स्टेटची फॉरेन्सिक एक्सपर्ट टीम सुद्धा आलेली आहेत। याच टीमच्या माध्यमातून आहेत या ठिकाणी सॅम्पल घेतले जात आहेत। ट्रॅक्टरचे ज्या ठिकाणी ट्रॅक्टर पडला त्या ट्रॅक्टरचे संपूर्णपणे सॅम्पल घेतले जात आहेत। त्याचबरोबर इतर जे काही साहित्य पडलेलं आहे, बसचे तुकडे पडले आहेत, त्याचे सुद्धा या ठिकाणी सॅम्पल घेतलं जात आहे। एक्सप्रेस हायवेवरती ट्रॅक्टर असेल, रिक्षा असेल, बाईक असेल, या गाड्यांना एक्सप्रेस हायवेवरती येण्यास बंदी आहे। मात्र तरीही त्या ठिकाणी ट्रॅक्टर आहे, रिक्षा आहे, ती बाईक आल्या कसा, असा सवाल उपस्थित केला जातोय। त्यामुळे महामार्ग पोलिसांचा याच्यावरती कंट्रोल नाही का, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातो। त्यामुळे या ट्रॅक्टरच्या मुळेच एवढा मोठा हा भीषण अपघात झालेला आहे। त्यामुळे अशा लोकांवरती, अशा गाड्यांवरती कडक कारवाई का होत नाही, हा सुद्धा आता सवाल या ठिकाणी विचारला जातोय। विनायक पाटील, एबीपी माझा, एक्सप्रेसवे पनवेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।